महाराष्ट्र राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर ने छत्रपति संभाजीनगर में बड़ा ऐलान किया। उन्होंने कहा कि महिला गन्ना श्रमिकों के स्वास्थ्य की देखभाल के लिए आरोग्य मित्र पहल जल्द ही शुरू की जाएगी। यह पहल विशेष रूप से ग्रामीण और कामकाजी महिलाओं के स्वास्थ्य पर केंद्रित होगी। छत्रपति संभाजीनगर के विभागीय आयुक्त कार्यालय में राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर की अध्यक्षता में बैठक का आयोजन किया गया। बैठक के बाद चाकणकर ने गन्ना कटाई करने वाली महिला श्रमिकों के लिए आरोग्य मित्र योजना लागू करने का ऐलान किया। ये योजना उन महिलाओं तक स्वास्थ्य सेवाएं पहुंचाने का काम करेगी जिन्हें अब तक नजरअंदाज किया जाता रहा है। इस बैठक में उन्होंने बाल विवाह, कन्या भ्रूण हत्या, दहेज हत्या और एकल महिलाओं की समस्याओं पर भी चिंता की। उन्होंने प्रशासन और ग्रामीण स्तर पर काम करने वाले कर्मचारियों से बाल विवाह जैसी बुराई को खत्म करने के लिए मिलकर काम करने की अपील की। नमस्कार। आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या। या बैठकीमध्ये 8ही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा महिला बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, कामगार विभाग, त्याचबरोबर विधी सेवा प्राधिकरण, अनेक सामाजिक संस्था या सहभागी झालेल्या होत्या। यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा करत असताना अजूनही काही बाबतीत सुधारणा करणं गरजेचं आहे। त्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत। यामध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत। मग यामध्ये ज्यावेळेस ऊसतोड कामगार महिला ह्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांच्याबरोबर आरोग्य मित्र ही नवीन संकल्पना बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आणि अतिशय अभिनव असा हा उपक्रम, ज्याच्यामुळे या संपूर्ण महिला बरोबर एक आरोग्य मित्र असेल आणि या कामगारांचे जे काही प्रश्न आहेत त्या आरोग्य मित्राच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यापर्यंत हे कोऑर्डिनेशन केलं जाईल। त्याचबरोबर गर्भलिंग निदान चाचणी जी प्रतिबंधक कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी होणे फार गरजेचं आहे। पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार ही कारवाई होत असताना फार जबाबदारीने खरं तर बालविवाहाचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये कमी वयामध्ये माता मृत्यू, बालमृत्यू होतात आणि हे टाळण्यासाठी खरं तर ग्रामपंचायतीपर्यंत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक असेल, त्याचबरोबर मंगल कार्यालय असतील, प्रिंटिंग प्रेस असतील, त्यांच्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन यांच्यामध्ये जनजागृती करणं आणि अशा पद्धतीने बालविवाह होत असेल तर त्यांचं समुपदेशन करणं आणि बालविवाह होऊ न देणं, पण ज्यांच्याकडून बालविवाह झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद करणं, यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। खरं तर ही कारवाई सातत्याने सुरूच असते, पण समाजामध्ये जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि ही जनजागृती या माध्यमातून केली जाणार आहे। त्याचबरोबर डीव्ही केसेस ह्या मोठ्या प्रमाणात येतात। आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं आहे, कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात ज्या काही तक्रारी आपल्याकडे येतात ती तक्रार ही संबंधित पोलीस विभाग असेल, भरोसा असेल, वन स्टॉप सेंटर असेल, यांच्याकडे जरूर दाखल करा आणि आपल्याला यांच्या माध्यमातून न्याय हा मिळेलच। आम्ही राज्य महिला आयोग म्हणून देखील या सगळ्या गोष्टींची दखल घेऊ। यामध्ये डीव्ही केसेस ह्या कोर्टामध्ये प्रलंबित राहू नयेत म्हणून विधी सेवा प्राधिकरणाला देखील त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला डीव्ही मेंटेनन्सच्या संदर्भात अनेक वेळा डीव्ही मेंटेनन्स हा मंजूर केला जातो पण तो दिला जात नाही। त्याच्यामुळे पोलिसांकडून 3 वेळा हा डीव्ही मेंटेनन्स जर जमा केला येणार नाही तर पोलिसांकडून वॉरंट नोटीस काढली जाते आणि सर्व पोलीस विभागांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्यावेळेस ही नोटीस निघते त्यावेळेस आपण त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, जेणेकरून खऱ्या अर्थानं या मेंटेनन्सच्या पैशातून खऱ्या अर्थानं त्या महिलेला स्वतःचं आयुष्य पुढे जगायचं असतं। मग मुलांचा प्रश्न असतो, तिचा प्रश्न असतो, शैक्षणिक आयुष्याचे प्रश्न असतात, असे अनेक प्रश्न असतात। त्याच्यामुळे तिला तो मेंटेनन्स मंजूर झाल्यानंतर मिळणं ही गरजेचंच आहे आणि ही अत्यावश्यक गोष्ट असताना सुद्धा तातडीने त्याची अंमलबजावणी होणं यासाठी देखील सूचना देण्यात आलेल्या आहे। दुसरी गोष्ट, गेल्या 2 जून 2025 पासून प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी सातत्याने येत होती, ती म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये 887 महिलांची गर्भपिशवी काढल्याची बातमी होती। परंतु आता या बैठकीला सुद्धा बीडचे कलेक्टर उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः हा त्यांचा बीडचा अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे। ही जी आकडेवारी आहे या आकडेवारीमध्ये 2019 ते 2025 या कालावधीमधली ही आकडेवारी आहे आणि ती आकडेवारी आहे 267 आणि या 267 आकडेवारी सुद्धा ज्या महिलांची ही गर्भपिशवी काढलेली आहे तर 31 ते 40 वयोगटातल्या या 43 महिला असून त्यांना सीएसने ह्याचं सर्टिफाय केल्यानंतरच ही गर्भपिशवी काढलेली आहे। त्याच्यामुळे माध्यमांना देखील माझी विनंती आहे की आपण सत्य परिस्थिती जाणून घ्यावी आणि तशा पद्धतीची माहिती ही प्रसार माध्यमांमधून द्यावी। यामध्ये देखील खरं अर्थानं अजूनही बीडमध्ये ह्या गर्भपिशवी काढले जाऊ नयेत किंवा अनेक आजारपण असतात। याच्यामध्ये सीएसनी सर्टिफाय केल्यानंतर ही गर्भपिशवी काढलेली आहे, पण
ज्या महिला ऊसतोड कामगार महिला असतील किंवा महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील हे प्राधान्यक्रमाने आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आहेत आणि या सगळ्यांची अंमलबजावणी तातडीने करत असताना यामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावरती ही समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि दर महिन्याला या समितीचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर होईल। त्याचबरोबर हायकोर्टाने देखील 17 मार्च 2025ला सहकार विभागाला काही आदेश दिलेले आहेत। यामध्ये सहकार विभाग म्हणजे ऊसतोड कामगार महिला या जरी मराठवाडा भागातल्या असल्या तरी त्या इतर ठिकाणी कारखानदारीच्या ठिकाणी ऊसतोड करण्यासाठी 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये जातात। त्यावेळेस तिथल्या सहकार विभागाची जबाबदारी आहे की त्यांना उत्तम आरोग्य देणं, त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं आणि ही जबाबदारी पार पाडत असताना आज सहकार विभागाला देखील सूचना देण्यात आली की त्यांनी याचा पाठपुरावा करावा, कारण की ऑगस्ट महिन्यापासून ह्या सगळ्या प्रक्रिया आता सुरू होत आहेत। एकंदरीत राज्य महिला आयोगाच्या वतीनं आज या ठिकाणी आढावा घेत असताना बालविवाह असेल, माता मृत्यू बालमृत्यूचं प्रमाण असेल, शासकीय निमशासकीय आस्थापनेमधल्या ICLC कमिट्या असतील यावरती देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने चर्चा करत यासाठी एकत्रित येत काम करण्याचं निश्चितपणाने सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं आजच्या या बैठकीमध्ये अनेक सामाजिक संस्थांनी देखील आम्हाला सूचना केलेल्या आहेत, त्या सूचना सुद्धा आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितपणाने त्याचा प्रयत्न करतोय आणि आजच्या या बैठकीमधून चांगल्या पद्धतीचं आउटपुट हे मिळेल याची मला खात्री आणि विश्वास वाटतो। माझ्या समवेत हे सगळे अधिकारी उपस्थित आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीचं दिवसभराचं कामकाज या सगळ्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक महिन्याला आम्ही या सगळ्या गोष्टींचा आढावा निश्चितपणाने घेऊ। शेवटी महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सुरक्षितता, सबलीकरण, सक्षमीकरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणाने पार पाडू।